तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभरात्री, नमस्ते. 10 वाजलेले आहेत आणि आज आपला 15वा दिवस आहे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र. 15वा किंवा 16वा असेल माहिती नाही मला. पण आता मी सहज लवकर जॉईन झालेल्या लोकांशी बोलत होते आणि विचारत होते, की पहिलं उत्तर आलं, मी काय बघत नाहीये सिनेमा-बिनेमा. मी मुद्रा करतीये आणि मी ते आकडे म्हणतीये. तर मुद्रा नाही म्हणायचं याला, मुद्रा म्हणूच नका. ही जरी कुबेर मुद्रा असली तरी म्हणू नका. कारण कुबेर मुद्रा ते वेगळं. इथे बॉडी, माइंड, सोल आपण एकत्र आणत आहोत असंच म्हणा त्याला. कारण इथे आपल्याला पर्पज आपला जो हेतू आहे तो वेगळा आहे. तर पुन्हा एकदा सांगते, त्या पहिल्याच मॅडमना समजलेलं नाहीये म्हणून परत रिवाईज करतेय. ही 3 बोटं का चिटकवायची? तुमचं काही हे 3 बोटं चिटकून आत्ता जे करतोय, त्याप्रमाणे नंतर होणार नाहीये. का होणार नाहीये? कारण या 3 बोटांना तेवढी शक्तीच आपण दिलेली नाहीये. या 3 बोटांना शक्ती केव्हा मिळणार आहे? ज्या वेळेला या मेंदूला सबकॉन्शियस मध्ये कधीतरी नेऊ शकाल. कधीतरी. 21 दिवसात, 1 महिन्यात एकदा तरी मेंदूची अशी स्थिती आली, ती फ्रिक्वेन्सी आली आणि त्या वेळेला तुम्ही हे वाक्य आणि हे केलेलं असलं, की जेव्हा मी ही 3 बोटं चिटकवते, तेव्हा माझा मेंदू सबकॉन्शियसला जातो आणि मी जे चित्र बघते ते अस्तित्वात येतं आणि चित्र बघितलं जातं. त्यावेळेला या बोटांना पॉवर येणार आहे. तोवर येणार नाही. मग चित्र बघायचंय म्हणजे काय? सिनेमा बघायचाय. मग सिनेमा बघायचाय म्हणजे काय? तर त्या मॅडम म्हटल्या, "मी चित्र रेखाटलंय." म्हणजे पुन्हा आलंच ना तेच उत्तर. उत्तर होतं, की माझ्या मुलीचं चित्र मी घेतलंय गणपतीचं. मला ते खूप आवडतं. हे काय कारण झालंय का इथे? इथे ते चित्र कुठलं घ्यायचंय आपल्याला? का घ्यायचंय? परत आज उत्तर मला हेच आलं. मग इथे चित्र, सिनेमा आपला हलता पाहिजे ना, की बाई मी हिरवा ड्रेस घातलाय, मी बाई काही खातीये. पुन्हा-पुन्हा तेच सांगू का? जवळ डोळ्यांचा वापर होत नाही, नाकाचा वापर होत नाही, जिभेचा वापर होत नाही, कानाचा उपयोग होत नाही, स्किनचा होत नाही, भाव ओतले जात नाही, तोवर डोंबल्याची याला पॉवर येणार नाही. सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सी तर गाठलीच पाहिजे. त्यासाठी आपण उलटे आकडे म्हणतोय. त्यासाठी रंग बघतोय. त्या म्युझिकला फ्रिक्वेन्सी आहे. आकडे भरभर म्हणतोय, रंग भरभर म्हणतोय. एकाच वेळेला त्या ब्रेनचा वापर करतोय. तुम्ही बघताय झोप यायला लागते. आलीच पाहिजे. कारण मेंदूची फ्रिक्वेन्सीच आपण डाउन करतोय. का करतोय डाउन? तर ती सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सी गाठायची आहे 7 ते 14 हर्ट्झ. पहिली स्टेप पार झाली. आता समजा कदाचित कधीतरी शक्यता असते. ती फ्रिक्वेन्सी गाठलेली. म्हणजे जागृतपणे आपण जागृतच ध्यान करतोय ना. झोपेमध्ये असते की येते, जाते, येते, जाते. पण झोपेत कोण आपल्याला सांगणार उठा रे उठा आणि बघा सिनेमा. हं, असं आहे. मग इथे आपण ते करतोय. मग ह्यानी आपण ती 7 ते 14 हर्ट्झ गाठतोय. अल्फा ब्रेन फ्रिक्वेन्सी गाठतोय. आता तुम्ही झोपताना सुद्धा अल्फा ब्रेन लावू शकता. आपण मुलांच्या शिबिरांना घेतले ते. मुलांना हे सगळं शिकवलंय आपण समर ह्याच्यात. आता सुद्धा अनुजा मॅडमनी घेतला तर होणार आहे. अनुजा मॅडम कोऑर्डिनेट करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी घेतलं तर तर होणार आहे. तर त्या अल्फा ब्रेन फ्रिक्वेन्सी तुम्ही लावू शकता म्युझिक YouTubeवर आहेत. झोपायच्याला लावायचं सरळ आणि उलटे आकडे म्हणत बसायचं. चित्र रंग बघायचे, रंग बघायचे आणि लगेच हे करायचं म्हणून टाकायचं. जेव्हा निदान एवढं तरी करा. म्हणजे याला पॉवर येऊन जाईल. मग उद्या हे काही करायची गरजच नाही. उद्या फक्त हे करायचं बास. ही पहिली स्टेप, की याला पॉवर आणण्याचा पहिला प्रोग्राम आपला चाललाय. यासाठी आकडे उलटे म्हटले पाहिजेत, खाली-खाली आलं पाहिजे लिफ्टमधनं आणि रंग बघितले पाहिजेत. आता श्रद्धा चापेकर मॅडमनी विचारलं, की त्यांना होत नाही. मग मी काल बरचसं बोलले त्याच्यावरनं. वेगळे पण पॉइंट कव्हर केले. पण आता महत्त्वाचं पण सांगून ठेवते. त्याला दुसरा पर्याय आहे ना, सबकॉन्शियसमध्ये आपण कसं जाऊ शकतो? तर झोपेत जाऊ शकतो हे आधीच सांगितलंय. आपली झोपेत असते सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सी. डिव्हाइसेस पण आहेत. की तुम्ही झोपल्या आणि सबकॉन्शियसमध्ये आहे तो लगेच सुरू करतो रेकॉर्डिंग व्हॉटएव्हर काही सुरू करतो. मेंदूने ऐकलं तर ऐकलं त्या भावना, उचंबळ्या, व्हायब्रेशन, म्युझिकची फ्रिक्वेन्सी किंवा आपल्या आयुष्याचा सिनेमा आपण तिथे.
लहान मुलं नाही करू शकतो. मी रिझल्ट घेतलेले आहेत याचे माझ्या मुलावर. उठून टेबल म्हणायला लागतात सरळ. आता जर 4चा टेबल ऐकवला आणि त्याला आता येत नसेल आणि सकाळी बघा तो म्हणतो, सगळं नाही म्हणत पण निदान हाफ म्हणतो. इतके मिरॅकल्स होतात. अभ्यासाला फॉरेन कंट्रीजमध्ये वापरतात हे टेक्निक. कारण हा मेंदू शार्पच करतो ना, हे टेक्निक सगळ्यासाठी आहे. तर इथे आता आपण बघितलं त्या मॅडमचं प्रेझेंटेशन किती छान झालं. कशामुळे झालं? मेंदू तल्लख होणारच आहे ना. अहो इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्ही सिलेक्ट होणार या मेंदूच्या ह्याने. कारण मी हे बेस्ट टॉप 10 एम्प्लॉयमेंट स्किल्समध्ये मुलांना शिकवते. जॉब मिळवायचे कसे. आणि 2 दिवसाचं माझं असलं ना हा वर्कशॉप, इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना, इव्हन पॉलिटेक्निकला. दुसऱ्या दिवशी ते बातम्या घेऊन येतात. मॅडम इंटर्नशिप मिळाली, मॅडम प्रोजेक्ट मिळाला. माहिती 2 दिवसात. पहिल्या दिवसात मी हे शिकवलं. मुलं काय भराभरा कॅप्चर करतात. भराभरा माझा स्पीड आहे 2-3 तास आज, उद्या बातम्या घेऊन आलेले असतात मुलं. कितीतरी असे वंडरफुल रिझल्ट्स आहेत. कारण मुलांना मी भर शिकवलं त्यांना ताकावरनं हे कळतं ना, काय म्हणतात त्याला भात भात किंवा काय शेतावरनं भात कळतो. तर हे मग आता पहिली स्टेप तर झाली आपल्या पॉवर आणून झाली आता आपली. मग आता आपल्याला आयुष्याचा सिनेमा बघायचा आहे ना पुढे झाल्यावर. त्या आपण फ्रिक्वेन्सीला गेलोय, तर आपण हे करून टाकलंय. मग सिनेमा बघायला रंग-बिंग नाही येतात बघायला. हळू स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. कारण हा वारंवार झालं पाहिजे. सराव, रिपिटेशन झालं पाहिजे. मग लगेच आज अंक म्हणता येणार नाही. लगेच चित्र दिसणार नाहीये. लगेच रंग दिसणार नाही. त्याला इंजिनिअरिंग माइंड लागतं. आता आम्हाला काही अवघड नाहीत या गोष्टी. आम्ही हेच केलं ड्रॉइंग, ही बिल्डिंग कशी दिसेल, ते एरोप्लेन कसं दिसेल, वरून कसं दिसेल, साइडनी कसं दिसेल. आम्ही ते सगळं शिकलोय. आम्हाला धपाधपा येतं. पण तुमचा हा प्रोसेस स्लो आहे आणि मागे ज्यावेळेला एकदा दोनदा कोर्स गेले, लोकं हृदय ध्यानापर्यंतच आले. चित्र ध्यान, व्हिज्युअलायझेशन करू शकत नव्हते. म्हणून मी या कोर्समध्ये बरेच मॉडिफिकेशन्स केले. बरंच रिपिटेशन्स घेत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मग तो सिनेमा रंग बघितले पाहिजे. बरं आता श्रद्धा मॅडम सारखी डिफिकल्टी की मला नाही बघता येत, मी ट्रान्समध्ये जाते. मग काल मी उत्तर दिलं, जा. जे ध्यानात होतंय ते महत्वाचं. ते अमूल्य असतं, आपल्या सोलसाठी महत्वाचं असतं. त्याला बरीच कारणं सांगितली. बॉडी थकलेली असेल तर ध्यान, झोप, पण तीही स्टेज जाते. आणि असं काही नाही की मला झोपच येते, मला काही नकोच आहे, असं जर असलं तर नका करू. अवेअरनेस मध्ये राहणं म्हणजे काय? अवेअरनेसमध्ये राहणं म्हणजे जागृत राहणं. इथे जागृतीमध्ये केलं पाहिजे. पण ज्या क्षणाला ट्रान्समध्ये येतो, त्या क्षणाला हे करून घेतलं पाहिजे. पटकन त्या मोमेंटला झालं पाहिजे. 3 बोटांचं कधी सिनेमा बघा, कधी 3 बोटांचं क्लॉच टाकून द्या, असं. मग आता याला पर्याय काय? तर याला पर्याय झोपेत हे होतच असतं अप अँड डाउन, अप अँड डाउन. फ्रिक्वेन्सी येतच असते. दुसरी कशाने येते? ध्यानाने येते. मग ध्यानाने काय होत नाही? ध्यानाने सगळं जगातलं कुठलीही गोष्ट होते. ध्यानाने होतच होतं. म्हणून तर ध्यान करायचे. म्हणून तर ध्यानाला लावलंय आता ब्रह्मांडीय ऊर्जेने सगळ्यांना. आणि ध्यान करावं म्हणून नोकऱ्या जातायत, ध्यान करावं म्हणून लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात. खरं कारण ते आहे. कारण खऱ्या अस्तित्वाकडे न्यायचंय. मग ध्यान. दुसरं काय आहे बरं? मग शब्द, भावना जागृत बसलाय आणा की भावना. त्याला काही अल्फामध्ये नाही जायचं सतत. मग आता इथे मी आजचं सेशन घेणार आहे. ते पूर्ण ऐका. ते जर सेशन कळलं ना, तर खरंच म्हणजे एवढ्या वरच्या स्टेपला मला जिथे घेऊन जायचं मी आता आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र 5 लॉन्च करणार आहे. यातून काही जणांची निवड करणार आहे. त्यांना डायरेक्ट 5ला मी नेणार आहे. आता पृथ्वीने अजेंडा बदललाय म्हणून. मी सगळ्यांना नाही नेणार. इथे ज्यांनी काम केले सारांश लेखनाचं पहिलं, भले रिझल्ट नाही आलेले, ते महत्वाचे. प्रामाणिक प्रयत्न. रिझल्टला महत्व नाहीये, त्या लिखाणाला महत्व आहे. ज्यांनी सारांश लेखन सिन्सिअरली केले, फक्त 5 असले तरी चालतील. वॉर्निंग देते आता शेवटच्या 4-5 दिवसात. बघा सुधारायचं असेल तर सुधारा, नाही तर जाऊ देत. तर इथे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र 5 लॉन्च करणार आहे. त्याचा आता थोडीशी झलक आज झाली तर नाही तर उद्या देणार आहे. आता हे जर रहस्य कळलं असेल, की आपल्या आयुष्यात आता त्या मॅडमचं उदाहरण घेतलं, त्यांना शेजारच्या प्लॉटमध्ये बंगला बांधायचा आहे. त्या म्हणत होत्या, तो बंगला माझा झाला. म्हटलं तोच ठेवायचा आहे का नाही? रिकन्स्ट्रक्ट करायचा आहे. मग रिकन्स्ट्रक्ट करायचं तर म्हटलं जागा आधी आली घ्या ताब्यात. दुसरं मग बंगला आणि सत्य काही वास्तुशांती वगैरे बघा. मग जागा आलेली ताब्यात बघा. आता हे जसं आपण क्रिएट करतो
त्यांना फोन आला लगेच हृदय ध्यानाने, त्या बंगल्या मालकांचा. मी ते सांगितलं नाही त्यांनी. बघा कोणी जोडलंय त्यांना, तुमची जबाबदारी आहे. इथे सगळं असं विचारायला लागल्यावर कळतं आणि मग कारण तर खूप असतात. वाईट वाटून घेऊ नका मॅडम, हे सगळ्यांसाठी आहे, तुमच्यासाठी नाहीये. कारण खूप असतात. मला लिहिता येत नाही, मला वेळ नाही झाला, अमकं झालं, टमकं झालं. तुमचा डिले होणार आहे. मी तुम्हाला काळ्या दगडावरची रेख सांगते, कारण हे गणित आहे. ब्रह्मांड गणितावर चालतं, मॅथमॅटिक्सवर चालतं. हेच सत्य आहे. तुम्ही जेवढा उशीर इथे लावणार, तेवढे महिने तुम्हाला उशीर लागतील पुढचं प्रोसेसला. तर हे लक्षात सगळ्यांनी ठेवायचं. कारण इथे शास्त्र आहे, इथे दुसरं काही नाहीये. आता इथे त्यांना तो फोनही आला हृदयध्यानाने. आता इथे जसं हे उदाहरण क्रिएट केलं गेलं. कसं क्रिएट केलं गेलं? व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, एनर्जी. हृदय ध्यान सारखं म्हणून. सिनेमा बघून, व्हॉटएव्हर काही असेल ते संकल्प लिहून. काय असेल ते संकल्प तर नुसता लिहिला, कारण शिवसरोदय केलंच नाही. शिवसरोदय केलेले लावतच नाहीयेत नियम, इथे काय चाललंय त्याला विसरून गेले ते सगळं. कुठल्या श्वासावर जायचंय, कुठल्या श्वासावर फॉर्म भरायचाय, कुठल्या श्वासावर बँकेत पैसे भरायचे, हे मला सगळ्यांना सांगावं लागतंय. पहिलं शिवसरोदय शास्त्र, त्याच्या इतकं उच्च काही नाही. काल पण सांगितलं. हे सगळं शिवसरोदय शास्त्रच आहे तसं बघितलं तर, पण मॉडर्न सायन्स मध्ये मी सांगते. मी शास्त्रात नाही सांगते, मॉडर्न सायन्स मध्ये सांगते. दोन्हीत फरक आहे. तर इथे श्वासाला बघणं म्हणजे एक आशीर्वाद त्या शिवाचा, गुरुचा, ब्रह्मांडाचा घेतल्यासारखा. अवेअरनेस मध्ये येणं म्हणजे जागरूकतेमध्ये येणं. अवेअरनेस म्हणजे चेतना. जागृत होणं. हे काय नुसतं श्वास बघायचंय का? हो, डावा घ्या रे, पूर्णांग बघा रे, असलं काही नाहीये इथे. इथे खूप खोल, डीप हत्यार आहे, हत्यार. हे सगळं शिकवतोय ना, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, एनर्जी. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज एनर्जी. बास, दॅट्स ऑल. एनर्जी शिवाय काहीच नाही. आपण सुद्धा एनर्जीच आहोत. तर इथे ज्यावेळेला आपण तो नियम पाळतो पूर्णांगाचा, डाव्या नाडीचा, श्वासाचा, व्हॉटएव्हर काही. तुम्ही एवढी मोठी छान कामं करताय. त्या माणसाचा फोन घेते. त्यांनी नाही घेतलं केलेलं, पण इतरांना सांगते मी. कारण वन टू वन मध्ये हे सगळं आठवण करून द्यायला लागते. इथे म्हणजे जागृत होतो, अवेअरनेस येतो, एनर्जी मध्ये येतो, प्युरिटी मध्ये येतो, इनवर्ड होतो. हे एक प्रकारचं ध्यानच आहे. ध्यानापेक्षा हे श्रेष्ठ आहे. श्वासाची पूजा, शिवाची पूजा, ब्रह्मांडाची पूजा, आपल्या एनर्जीची पूजा, आपल्या शक्तीची पूजा, आपल्या शिवाची पूजा, सगळं काही इथेच. शिवसर्वोदय शास्त्राशिवाय काही उच्च नाहीये. मग हे करायचे आधी आणि मग हे काय बाकीचं. हृदय ध्यान हे ते बाकीच. तर इथे जसं आता हे जागेचं स्वप्न पूर्ण होईल, फोन आला, जागा घेतली जाईल किंवा तुमचं काही हृदय ध्यानाने झालं. ते का झालं? हे जर शास्त्र सगळं डिस्कस केलं गेलं, की बाबा शब्द, संकल्प, विचार, वारंवारता, रिपिटेशन 25 वेळा हृदयाला हात जोडणं म्हणजे सर्क्युलेट करणं, टंग टू द पॅलेट म्हणजे सर्कल, एनर्जी, डोळे मिटणं म्हणजे 90% एनर्जी. हे जसं करतो, तसंच महत्वाचे वाक्य लिहून घ्या आज. अतिशय सारे जीवनाचा. हे काही एक वेळ नाही, आपण नेहमी रिव्हर्स इंजिनिअरिंग लावतो. मला सवयच आहे, मी प्रत्येक गोष्ट वरून खाली येते, खालून वर जाते. वरून खाली, खालून वर. माझा स्वभावच आहे असा. पीएचडी सुद्धा अशीच केली. पॅरलल प्रोसेसिंग. आठीच्या आठी चॅप्टर एका वेळेला लिहित होते. टेक्निक सगळे रिसर्च करायला लागतात. एक चॅप्टरवर एक टेक्निक्सवर रिसर्च पब्लिश जे इंटरनॅशनल ह्याच्यात व्हावं लागतो. मी ऍट अ टाइम पॅरलल प्रोसेसिंग केलं. 5वा टेक्निक, 6वा टेक्निक, 7वा टेक्निक. पहिले 4 असतात इंट्रोडक्टरी. पॅरलल प्रोसेसिंग झालं. माझं काम पावणे 2 वर्षात कंप्लीट झालं. आणि रिसर्चला तर केवढे अवॉर्ड मिळाले. इंडियन गव्हर्नमेंटचं पेटंट सुद्धा मला ग्रँट झालं, ग्रँट. तर हा काही गर्व नाहीये. हा आपल्या टेक्निकचा रिझल्ट आहे. मग इथे हे पॅरल प्रोसेसिंग आयुष्याला प्रत्येक टेक्निकला लावायचं. जे शिकलो ते हे शिका आता. मग आता आपण इथे काय शिकलो? मला बंगला हवाय, मी क्रिएट करते. मला पैसा हवाय, मी क्रिएट करते. आता दुसरं विचार रिव्हर्स करायचं. आज माझ्या आयुष्यात काय आवडत नाही? एक एक घटना घ्या ना तुम्ही आज अशी. कुठलीही माझ्या आयुष्यात मला हे आवडत नाहीये सध्या चाललंय ते. किंवा झालेलं घ्या. ती कोणी क्रिएट केलीये? ती आपणच क्रिएट केलीये.
दुसऱ्या कोणी क्रिएट केली नाही, हे सत्य आहे. आजार घेऊयात. मी एका वेगळ्या शब्दांमध्ये सांगते, सोल प्रोग्राम आहे, लर्निंग घ्यायचंय, पैसा आहे, रिलेशनशिप आहे. हे आपणच नाही का क्रिएट करत? कोणी क्रिएट केली? आपणच. कारण क्रिएशनचं प्रिन्सिपल आपण शिकलो. क्रिएशनचं रहस्य आपण शिकलो. कसं क्रिएट करतं बरं ब्रह्मांड? ब्रह्मांड क्रिएट करतं चित्र बघून, कलर बघून, विचार, शब्द बघून. आता तुम्हाला ही सवय नव्हती असं तुम्हाला वाटतं. चित्र नाही मी बघितली, सिनेमा नाही बघितले. पण तुम्ही शब्दांनी विचार तर केला. बाई ती तशी, बाई हा असा, माझ्याजवळ पैसे नाही, मी घर कसं घेऊ? कशावर विचारांचा फोकस असतो आपला? त्यामुळेच तर नाही हे क्रिएशन आलेलं. त्यामुळेच क्रिएशन आलेलं आहे. जिथे आपण रिपीटेड विचार करतो, तेच सगळं आपण पेरतो. म्हणजे खूप वेळ विचार केला. कालचं गांधीजींचं आपण बघितलं. खूप वेळ विचार केला, की त्याला एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतोच आपण खूप वेळ. आणि तेच आपण करत असतो. तेच उदाहरणं आपल्या पुढे येतात. ती व्यक्ती फसवते म्हणजे फसवते. ती व्यक्ती वाईट बोलते म्हणजे बोलते. टॉन्ट मारते म्हणजे मारते. आपल्याला खाली खेचते म्हणजे खेचते. आपण क्रिएट करतोय ना, कारण आपण सांगत बसतो ना सगळ्यांना, असं झालं, तिने तसं केलं, तिने तसं केलं, माझं असं झालं, माझा बंगलाच घेतला, माझं प्लॉटच गेलाय, माझं हेच झालंय, माझं तेच झालंय. आपण सगळ्यांना सांगत असतो. आपला स्वभाव आहे, त्याच्यात वाईट काहीच नाहीये. हे वाईट नाहीये, हे नेचर आहे आपलं. वाईट काय आहे, तर आता आपल्याला बदलायचंय. आपण 100 लोकांना ती गोष्ट सांगितली ना, 1000 वेळा मनातल्या मनात 2 काढा. नाही तो चांगला आहे, नाही तो चांगला आहे. तो खूप मायाळू आहे. त्याने माझं खूप चांगलं केलं. मला शिकवलं, लर्निंग लेसन दिला म्हणून मी इथे जोडले. मला फसवणं, मी हृदयातनं काय दुःखी झाले, मला टोचणी लागली. आज माझ्याजवळ पैसा नाही, आज माझे नातेसंबंध नाही, आज माझं दुःख, आज माझ्याजवळ रोग, व्हॉटएव्हर काय. मी इथे जोडली. आज मला ह्यामुळे सगळं शिकायला मिळालं, छान मिळालं. माझं खूप छान झालं, छान झालं. मी सुखात असते तर इकडे आले असते का? एवढं उच्च ज्ञान मिळालं असतं का? असं धन्यवाद द्या 1000 वेळा. 100 वेळा म्हटलं असेल तर 100चा स्क्वेअर करायचं. 10 वेळा म्हटलं असेल तर 100 वेळा म्हणा. म्हणायला काय जातं? विचार सोडा, विचार सोडा. अगदी धन्यवाद हृदयातून द्या. नुसते कोरडे नाही धन्यवाद द्यायचे. हे करायचं. का? तर ते आपणच क्रिएट केलेलं प्रत्येक गोष्ट आयुष्यात आपल्या क्रिएशन शिवाय झालेली आहे. भले या जीवनात नाही झाली. भले या जीवनात मी नाही त्याला म्हटले वाईट. पण मागच्या वर्षीच घेऊन आले ना हो मी. कारण आता बघा ना माझ्या मनात ती व्यक्ती वाईट आहे तर जात नाही मी बोलत नाही तिच्याशी ना. मग मी आता सटकले वरती गेले तर ती परत मला येणार पुढच्या जन्मात छळायला. चल तू मला छळलं होतं, आता मी तुला छळते. नवरा असू देत, बायको असू देत, मुलं असू देत, काही असू देत. आपल्या जीवनात लर्निंगसाठी आले. आपलं काही अपूर्ण राहिलं होतं त्याच्याबरोबर म्हणून आले. आपला सहकारी आपला नवरा झालाय. आपला नवरा सहकारी झालाय. काही पण तिथे बदल झालेत. पण छळणारी लोकं आपल्याला पुरून उरायला आलीत, उत्पन्न काढायला आलीत किंवा आपण पुढच्या जन्मात त्यांचं उत्पन्न काढणार आहोत. आपल्याला डस्टर मारायचंय, 0-0 करायचं. मग हेच तंत्र आपल्या जीवनात वर्क होतं. आता प्रश्न असा येतो, मी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता, की मग ब्रह्मांड कसं बरं क्रिएट होतं? तुम्ही जे काही लिहिताय ना, ते थोडंसं कॉन्शियसनेसने लिहा, पॉज करा. कारण मला बोलताना काही वेळेला वाक्य इकडं-तिकडं होत असेल. जसं माझा एक विचार ब्रह्मांड बदलवतो. हे म्हणायला आहे, पण खरंच ब्रह्मांड बदलेल का? एक विचार म्हणजे तो किती वेळा मी म्हटलेली पाहिजे. एका सेकंदात एक विचार ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून येतो. तुम्ही जर विचार केला तर एका सेकंदात त्या सेल्सचे जे हे असतात ना, काय आता मला शब्द टेक्निकली आठवत नाही. ते पण कितीतरी करोड दशलक्ष कनेक्शन्स तयार होतात एका सेकंदात. तर ते आज एका पुस्तकात वाचलं. ते मी प्रॉपर शब्द सांगेल. तर ते एवढं चमत्कार घडतात. 365 दिवसात आपलं सगळं सेल अन् सेल बदलतो. न्यूरॉन्स नाही, वेगळं आहे ते शब्द. सेल्सचा आहे म्हणजे ब्रेनमधला. ब्रेनमधले सेल्स वाढत नाहीत, पण सेल्सचे रिसेप्टर काय आहेत. ठीक आहे. कनेक्टेड म्हणजे आपलं जे नेटवर्क आहे, एक जाळं आहे सेल्सचं ते बदलत जातं. आपण जसं वागतो, जसा एक्सपिरियन्स करतो,
आपले ब्रेन मधले सेल्स जे आहेत, न्यूरॉन्स ते बदलत नाहीत. पण आता शास्त्र बदललंय. त्या पुस्तकात त्या ऑथरला माहिती नाहीये. तो म्हणतो नंबर ऑफ सेल्स नाही बदलत, पण नेटवर्क बदलतं. मी तिथे क्वेश्चन मार्क मारलाय. की हे लेटेस्ट सायन्स बदलतंय असं सांगितलंय. पण त्याचं म्हणणं आपण जे वागतो ना त्यांनी सेल्स जाळ बदलत जातं क्षणाक्षणाला. तर ते आहे आता अमृता मॅडम घेणार आहेत ना त्याच्यात बरेच गोष्टी कव्हर होणार. ऍक्च्युली त्यांच्यासाठीच त्या पुस्तकावर खुणा करतेय मी, की काय वेळ नाही झाला तर या पुस्तकातला भाग त्यांच्या थोड्यात मायक्रोकॉन्ड्रिया पण नाही. काहीतरी असं तो सेल नेटवर्किंग कनेक्शन अमृता मॅडम नाही आहेत का? अमृता मॅडम सांगा की तुम्ही 2 सेलला जोडणारा नेटवर्किंग ग्रिड तयार करणारा असं तो आहे. जाऊ दे. काय करायचंय शब्दाला? ते कळलंय ना नेटवर्क बदलतं, नेटवर्कचं जाळं बदलतं. तर आपण जसं अनुभव घेतो तसं बदलतं. तर हे महत्वाचं. आता प्रश्न राहिला, तुम्ही जे सारांश लेखन करता, थोडा पॉज घेत चला. मेंदूतला आपला एक विचार ब्रह्मांडाला बदलवतो. आहे तेवढी ताकद. पण तो खूप वेळा रिपीटेड झाला तर ना आणि तो सबकॉन्शियस मध्ये पडला तर ना, कारण मेंदूच्या त्या कप्प्यात गेला तर ना, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं रात्री झोपल्यावर मेंदूनी बघायला पाहिजे काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं लिहिलं असेल तर त्याला महत्वाचं वाटतं, नाही तर काहीच नाही वाटत. तुम्ही भले किती 10 वेळा तेच माझं वाक्य ऐका. तुम्ही ज्या वेळेला झोपताना त्याच्यावर विचार कराल खालपर्यंत किंवा लिहून काढाल, त्यावेळेला तो मेंदू विचार करणार, त्यावेळेला तो चांगल्या कप्प्यात टाकणार. मग रात्री झोपताना सबकॉन्शियस मध्ये जातो येतो. त्याला मेंदू सिंथेसिस करत असतो. म्हणजे तो घेतो एक विचार. हां, आता हा विचार आपल्याला किती दिवस ठेवायचा आहे? 1 महिना. ठीक आहे. 1 महिन्याच्या कंपार्टमेंटला टाकला. आता अजून एक विचार घेतो. लिहिलेलं असेल तर गेलं कचऱ्यात गेलं. तर तुमच्या डोक्यात असून मेमरीत असून काही नाही उपयोग. ते कप्प्यात नाही पडत. त्याचा उपयोग नाही होत मग. खूप वेळा खूप महत्वाचं दिलं असेल, इम्पोर्टन्स दिलं असेल, लिहिलं असेल, चर्वण केलं असेल, त्याच्यावर काही विचार केला असेल, मग तो विचारतो, "अरे, अरे, हे काहीतरी महत्वाचं आहे." मग तो 6 महिन्यासाठी ठेवतो तो. काही वर्षासाठी ठेवतो. असे त्या कप्प्यांमध्ये तो ठेवून टाकतो आणि एकदा का तो त्या सबकॉन्शियस मध्ये पडला, हे करताना त्या ब्रेनची फ्रिक्वेन्सी सबकॉन्शियसला येते आणि तो सिंथेसिस करतोय. अरे हे काय? लगेच सबकॉन्शियस मधला पडला. संपलं. बाकी काय करायची तुम्हाला गरज नाही. तिन्ही घटना होणारच. होणारच. तुम्ही करा नाही तर नाही करू. न्यूरोट्रान्समीटर नाही. बरं जाऊ दे मी सांगते मी पुन्हा केलं तर उद्या सांगेल. शब्द टाकेल ग्रुपवर त्या पुस्तकात बघून. ब्रेनच्याच नावाचं पुस्तक घेतलंय मी. तर हे झालं. तर चला आता मला जरा शेअर करू द्यात. थोडंसं नाही तर काय होतं. अमृता मॅडम बोलणार आहेत आणि हर्षा मॅडम बोलणार आहे. आता हेच डिस्कस चाललंय. जरा बोला तुम्ही. हर्षा मॅडम तुम्ही बोलताय का? अमृता मॅडम तुम्ही बोलता. हा एक विचार ब्रह्मांडाला कसं बदलवतो? सांगणार आहात का दोघींपैकी? हर्षा मॅडम बोलताय का? काय झालं हर्षा मॅडम? नाही आहेत का हर्षा मॅडम? हा. बोला अमृता मॅडम बोला की अनम्यूट करा. हा बोला. म्हणजे मी जे question दिलं होतं तुम्ही परवाचा जो प्रश्न विचारला होता त्याच्याबद्दलच सांगायचं की आज तुम्ही ते ब्रह्मांड कसं क्रिएट होतं त्याच्याबद्दल. ऍक्च्युली परवाचा सुद्धा माझा तोच हेतू होता तुम्हाला म्हणण्याचा, की त्या सरांनी लिहिलंय की ऑब्झर्वर मोडमध्ये जायचं हम्म. आणि ऑब्झर्वेशन किती महत्वाचं आहे ते तर आहेच. पण माझा फोकस असा मी त्याला म्हटला होता, की मेंदू म्हणजे आपल्या ब्रह्मांड. विचाराने ब्रह्मांड कसं बदलणार आहे ते मला हवं होतं म्हणजे खालचा पार्ट. तर हो तो त्याच्यात कोणाला त्यांनी ते एक समजला का? वाक्य. असं मला म्हणायचंय. तर तो सांगा एक्सप्लेन करा. ओके त्याच्यात पण ते एक वाक्य होतं ना की आपल्या आतमधली फ्रिक्वेन्सी बदलली की बाहेरची दुनिया बदलते. म्हणजे तुम्ही जे सांगितलं होतं ना मेंदू बदलला की ब्रह्मांड बदललं. परसेप्शन त्याचा अर्थ होता परसेप्शन बघण्याचा. आपण जी बघतो एखादी गोष्ट ती. नाही परसेप्शन पण दिलं होतं तो वेगळा हा कोट होता. आणि हा त्यांनी जे लिहिलेलं होतं ना इंग्लिश आणि हिंदी दोन्ही त्याच्यात पण त्यांनी सांगितलं होतं की फ्रिक्वेन्सी बदलली की आपल्या आजूबाजूची दुनिया बदलते. म्हणजे जे तुम्ही म्हटलं होतं ना मेंदू बर ती का बदल. बदलते असा प्रश्न आहे. बर ती का बदलते? कारण क्रिएटर आपणच आहे ना. आणि आता इवन ते तर तुम्ही झालं की ते तर झालं पण आपल्याला सायन्स डिस्कस करायचंय ना.
ओके, की आपण सायंटिफिकली. जसं म्हणतो आपला ब्रेन म्हणजे ब्रह्मांड, आपल्या ब्रेन मधलं न्यूरल नेटवर्क म्हणजे ब्रह्मांडातलंच सगळं हे आपली चक्र म्हणजे ब्रह्मांडाची चक्र. ऍक्च्युअली तिथे अलाइनमेंट हवी आहे, ती पण वाक्य सारांश लेखन तुम्ही थोडं विचार करा लिहिताना. अगदी शब्द टू शब्द लोक घेऊ नका, तुम्ही जरा पॉज घेऊन विचार करा. ओके, वननेसमुळे पण नाही, याच्यामध्ये ते पण क्वांटम सगळं फिजिक्सच येतं. अ, सायंटिफिकली सांगायचं तर क्वांटम फिजिक्स प्रमाणे येते. जसं की जी काही पोकळी म्हणतो आपण ना, ती हम्म. पोकळी नाहीये ऍक्च्युली. आपला जो विचार जातो किंवा आपण जो काही विचार करतो ना, तर ही जी हे काही ब्रह्मांड. ऐका सगळ्यांनी, कारण मी जे म्हंटल ना पुढचं आता अमृता मॅडम घेणार आहेत आणि आपला भाग 5 जो लॉन्च होणार आहे त्या सगळ्याचा हा बेस आहे, तर तुम्ही समजून घ्या, कारण मी इथे इंट्रोड्यूस करतेय तो कन्सेप्ट. हा, बोला मॅडम. हा, तर जी काही पोकळी आहे किंवा आता पण क्वांटम फिजिक्सच्या याच्यामध्ये बऱ्याच जणांनी ऐकल्या असतील युट्यूबवर वगैरे गोष्टी, की त्याच्यात सांगितलं किंवा आपण पण आपल्या सेशन मधनं मॅडमनी पण बऱ्याचदा सांगितले, की जे काही दिसतंय ना त्यातल्या 99.99% भाग आहे तो पोकळी आहे. हम्म. काय म्हणू त्याला आपण, व्हॅक्युम टाईप आहे. पण त्याच्या पुढचं हे क्वांटम फिजिक्सची कन्सेप्ट ही आहे की जिथं कुठे पोकळी आहे ना, ती पोकळी पण पुन्हा दुसऱ्या बाजूनी ते ब्रह्मांडातली ऊर्जा जी आहे किंवा आपला जो विचार आहे ना, ती पोकळी किंवा त्या विचारांची पोकळी आहे किंवा जो काही विचार आपला आलाय, विचार निर्माण झाला किंवा एखादी जागा आहे तिथं काहीतरी पार्टिकल्स हे आहेतच, पण त्या पार्टिकल्सच्या आतमध्ये पण 99.99% पोकळी आहे म्हणून सांगितलंय क्वांटम हम्म. फिजिक्सनं. तर ती पोकळी पण भरून काढतं ही ऊर्जा जी काय ब्रह्मांडातली. मग ती कशी काढतं, जेव्हा आपण आपले विचार मांडतो म्हणा किंवा आपली फ्रिक्वेन्सी पोहोचवतो ना, तर आपल्या फ्रिक्वेन्सी प्रमाणे आपल्या विचारांप्रमाणे ब्रह्मांड त्याच्यावर ऊर्जा देतं आणि ती पोकळी भरून काढतं आणि आपण जो विचार मांडलाय किंवा आपली जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच होती त्याप्रमाणे तिथे क्रिएट होतं. तर मग बऱ्याचशा आधीचे पिक्चर पण आहेत आणि आत्ताचे पण बरेच पिक्चर आलेत या क्वांटम फिजिक्स वरती आणि स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट करणारे. त्याच्यात एक इवन कुठलं आपलं परमहंस योगानंदांचं पुस्तक आहे, त्याच्यात पण त्यांनी उदाहरण दिलंय की आपल्या डोळ्यांमध्ये पण एवढी पॉवर आहे की नुसतं बघितलं, चमच्याकडे बघितलं तर चमचा वाकवू शकतो किंवा मॅडमनी मी सांगितलं माऊस सांगतेच हातात आहे की, तर मी माऊस पण सांगत नाही सोनं का करू शकतो. गोल्डन पेन होऊ हा, शकतं तर ते कसं होऊ नजरेने, शकतं, कारण की मॅटर बदलू प्लास्टिक. शकतं. ह, हा, तर प्लास्टिकचा जो काही माऊस दिसतोय आपल्याला ते पण एक मॅटरच आहे. तर ती पोकळीच आहे, त्यात पण 99.99% पोकळी आहे. पण आपण विचार आणि फ्रिक्वेन्सी तिला सोन्याची जेव्हा देतोय तेव्हा त्या प्लास्टिकचं कन्व्हर्जन सोन्यामध्ये करण्याचं जे काही पॉवर आहे किंवा काय ती मधलं जे काही प्रोसेस आहे, त्याला ब्रह्मांड पुन्हा भरून काढतंय ते बदलवून, मॅटर जो आहे तो बदलवून. म्हणजे तर ते आपल्या विचारामुळे हा, ब्रह्मांडात बदल होतात. होतात. बरोबर. तर ते सायंटिफिकली हर्षा हे मॅडम, होतं त्याच्यात. हर्षा मॅडम तुम्हाला काही सांगायचंय? मॅडम तुम्हाला काही अजून पॉईंट सांगायचंय? अमृता मॅडम, हर्षा मॅडम नाही आहेत का आज? तुम्हाला काही पॉईंट सांगायचंय मॅडम अजून? आता तुम्ही म्हटलं होतं ना ब्रह्मांड कसं क्रिएट होतं, तर माझं उत्तर असं होतं की सामूहिक चेतनेतनच ब्रह्मांडातल्या गोष्टी निर्माण होतात किंवा ब्रह्मांडातल्या गोष्टी नाही, ते तर आपण दिसणार सगळं आहेत. करतोयच आहे की, त्यामुळं हा. सामूहिक चेतनेतून होतात. ऍक्च्युली पूर्वीचं सगळं हे लोकांना माहितीच होतं ना. म्हणजे हम्म. आपले जे एकत्र येऊन सगळे साधना करायचे, भजन गायचे, स्तोत्र म्हणायचे, मंत्रपठण म्हणायचे. ब्राह्मण सुद्धा बघा 5 येतात हो. वास्तुशांतीला. त्याच्या मागे सगळी पण अलीकडे येत नाहीत, ते 5 नाही येत. ते म्हणतात एक जरी मागं पुढे झालं तर सगळं हेच होतं, इफेक्टच जातो निघून. ते 5 त्याच लयीत म्हटले तर ती फ्रिक्वेन्सी तयार होणार, नाही तर काय म्हणतात बेडब होणार, काय म्हणतात बेसूर होणार. तर हा. आता सगळ्यांनी लिहून घ्या महत्वाचं. तर एक म्हणजे क्वांटम एन्टँगलमेंट डोक्यात ठेवायचंय तुम्हाला. क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे काय? तर क्वांटम एन्टँगल मॅडम हे सगळं सांगणार आहेत कोर्समध्ये, पण तुम्हाला एक बॅकग्राऊंड पाहिजे, उच्च सायन्स. आणि हे आयुष्य बदलाचं शास्त्र आहे, हे कळलं तर अजून आयुष्य एकदमच तुफान होणार. सगळ्यांचेच आयुष्य तुफान होणार. तर तिथे क्वांटम एन्टँगल म्हणजे काय? आता आमच्या एका सरांचा फोन आला होता माझ्याच डिपार्टमेंटचा, ते काहीतरी वेगळं सांगत होते, त्याच्यात त्यांनी हे सांगितलं काहीतरी. त्यांनी पण असंच आता मॅडम म्हणतात तसा व्हिडिओ बघितला, काहीतरी पोकळीने ते. आणि मग त्यांच्यावर मी जे काही बोलले ते आणि ते गारच झाले. ते म्हणे क्या आपने कमाया है, बापरे, असं केलं त्यांनी. तर तेच मॅडम आज बोलतायत, म्हणजे एकंदर तुम्ही पण हेच सांगणार होता, तुम्ही लेफ्ट झाला तर ठीक आहे.
तर त्यामध्ये एकंदर आता मॅडम काय बोलत होते, सर काय बोलत होते, मला म्हणे तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, अजून काही त्यांनी पाठवलंच नाहीये. पण मी त्यांना बरंच विश्लेषण जे दिलं आणि मॅडम सरांना म्हटलं, सर ये तो 4 साल पुराने का बात आप कर रहे हैं, अभी कैसे आप इम्प्रेस हो गए. कारण त्यांचंही बरंचसं नॉलेज आहे. तर त्याच्यामध्ये मॅडम आता हेच बोलतात, त्याच्यावरूनच माझ्या लक्षात येतं की ब्रह्मांड ऍट अ टाइम बाउन्स करतंय. प्रत्येक ठिकाणी तेच, तेच, तेच. कारण ती गरज आहे. त्याला ते सत्यात आणायचंय, त्याला ते सत्यात आणायचंय. जेणेकरून 4 लोक पुढे जातील, 40 होतील, 40चे 400 होतील, असंच चाललंय. तर याच्यामध्ये क्वांटम एन्टँगल म्हणजे काय? तर सफरचंद एक आता आपण घेतलं, 4 तुकडे केले. एक जर्मनीला पाठवलं, एक कॅनडाला पाठवलं, एक USA ला पाठवलं आणि एक इथे ठेवलं. बरोबर आहे? आता 4 सगळे फ्लाईटनी सफरचंद गेलेत. आपलं पण इथे. आता मी शाई ओतली एका सफरचंदाच्या तुकड्यावर. तर सगळ्या तुकड्यांना शाई दिसणार नाहीये, लक्षात घ्या. निळा रंग दिसणार नाही. तुकड्यांना निळी शाई दिसणार नाही. कलर बदललेला दिसणार नाही. पण जर इक्विपमेंट्स लावले आणि मेजर केलं, त्याच्या वेदना, त्याला किती त्रास होते किंवा आनंद होते, व्हॉट एव्हर, किंवा त्याला काय फ्रिक्वेन्सी त्याने गाठली, त्याची आता ऊर्जा काय झाली, त्याचा डिके किती झालाय, नाश किती पावलाय, ताजं किती राहिले, हे सगळ्या ठिकाणचं सेम येणार. म्हणजे तो काही या सफरचंदाचा भाग आहे म्हणून नाही. का तर आपल्याला वाटतं कॅनडा, USA, जर्मनी वेगळे वेगळे, काय नाही वेगळं. मग ते मॅडम आता बोलल्या की पोकळी वाटतीये, डिस्टन्स वाटते, पण डिस्टन्स नाही. म्हणून आजच्या मॅडमला मी पॉइंट दिला, त्यांना म्हटलं टाइम आणि स्पेस हे काही एक्झिस्टिंग होत नाहीये. नो मीनिंग फॉर टाइम आणि स्पेस. जुळ्यांच्या गोष्टीसारखं नाही हो मॅडम. जुळे कशाला? जुळे तर इथेच असतात ना. इथे सगळं जग चाललंय, जग. समुद्र धरा, मी तुम्हाला हे उदाहरण खूप वेळा दिलेली आहेत, की समुद्रातलं पाणी एक लहर घेते म्हणून बाकीच्या लहरीला ते काय लहर घेत नाहीये का? आहे तिथेच आहे. एक बुंदूला तुम्ही दगड मारला तर आपण बघतो तरंग सगळीकडे जातात. तसे आहे, आपण सगळे कनेक्टेड आहे. आपल्याला दिसतं USA लांब आहे, हे आहे, तसं काही नाहीये. लक्षात घ्या. आपल्याला इथे पोकळी दिसतीये, डिस्टन्स दिसते म्हणून ट्रॅव्हलिंगला वेळ लागतोय. ट्रॅव्हलिंगला वेळ लागतोय. सफरचंदाचे तुकडे निळे दिसत नाहीयेत. हे का होतं बघा. काही क्वांटम एन्टँगलमेंट, सुवर्ण मॅडम तुम्हाला सकाळी सांगितलंय. क्वांटम टनेलिंग लिहून घ्या शब्द. ज्यांना इंटरेस्ट आहे हे बघा. क्वांटम टनेलिंग, आता हर्षा मॅडम मला बोलू द्या. क्वांटम एन्टँगलमेंट, क्वांटम टनेलिंग आणि टाइम स्पेस इल्युजन काहीही नाहीये. डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट लिहून घ्यायचा, डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट. तो पण तुम्हाला सांग